शिवाजी महाराज अचानक गायब होतात, हे राजे जादू करतात, अशा काही अफवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना पसरवण्यासाठी सांगितलं होतं. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, झाले तयार. 12:30 राजे खाली निघाले. दुपारी 2 वाजता राजे त्या शामियानाच्या समोर आलेले. शिवाजी महाराजांना अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले. आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फैलावले. राजांनी त्या शामियानामध्ये प्रवेश केला आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी शिवराय जवळ जाव. हे गती कडकडून जाणं, शिवराय जवळ जाऊन हे गती कडकडून जाणं. तो कपटी अफजल खान, तो कपटी अफजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं, काय प्रकार केला खानानं. तो कपटी अफजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून मान, बगलेत ठरून मान. दाबू लागला जोरा जोरानं तो कपटी अफजल खान, कमरेची कट्यार काढून खान परिवार शिवानं पूर्ण जाणून काय प्रकार, नित्य घडला काय प्रकार. सय्यद बंडा धावला करणार वाळ, नित्य फिरला दैवाचा तोल. शिवा महाल्या करतो प्रहार, शिवा महाल्या करतो प्रहार, शिवा महाल्या करतो प्रहार. होता शिवा हृदया शिवा शाजी आविष्काराची शिंगी शाहीर सांगली कर, आविष्काराची शिंगी शाहीर सांगली कर. शिंदेवाडी कर गुरुमादी पुर, देवानंद मारी ज्ञान दिना, देवानंद मारी ज्ञान दिना. पोवाडा दिला बापूराव विभूती पोवाडा दिला, बापूराव विभूती पोवाडा दिला, बापूराव विभूती पोवाडा दिला. म्हणून पोवाड्याला रंग भरला,
धन्य धन्य राणा शिवराय, धन्य धन्य राणा शिवराय, वर्णू मी काय. राणा शिवराय वर्णू मी काय, तोड जगी न्हाय. सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा, सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा, सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा. धन्य धन्य राणा शिवराय. सह्याद्रीचा, सुपुत्र खरा 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 सह्याद्रीचा. आदर्श पुत्र जिजाऊंचा, कर्तन प्राण दुश्मनाचा. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं. हे भगव्या झेंड्याचे पाईक होते दादा. एक एक मावळा जमा केला. नरवीर तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशी, जीवा महाल, येसाजी, बाजी प्रभू देशपांडे, जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं. आणि मग अशा वेळेला राजाने अखंड स्वराज्यातून या स्वराज्यामध्ये महाराष्ट्र भरावून जे किल्ले घेतले होते, मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत तह करण्यात आला. 23 किल्ले परत करावी लागली. आणि मग या तहानंतर आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी. आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी. संगती न्यावी लागली बाळ शंभूला विरहादी, बाळ शंभूला विरहादी, बाळ शंभूला विरहादी. छत्रपती शिवाजी महाराज आणि ते बाल वयामध्ये असणारे शंभूराजी यांना आग्र्याला जावं लागलेलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्या छत्रपती शिवाजी राजांना पाहण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. कारण राजांविषयी राजांच्याच मावळ्याने एक अफवा पसरवली होती. शिवाजी महाराज एकाच वेळेला 2 जागी जाऊ शकतात. शिवाजी महाराज अचानक गायब होतात. हे राजे जादू करतात. अशा काही अफवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना पसरवण्यासाठी सांगितलं होतं. आणि मग अशा वेळेला हा राजा कसाही ज्या औरंग्याला, ज्या अफजल खानानं काही दिवस एका गडामध्ये थांबून ठेवलेलं होतं, त्या अफजल खानाचा पुतळा शिवाजी राजांनी काढलेला होता. आणि म्हणून त्या अफजल खानाला मारलेला राजा कसा असेल हे बघण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी, शिवरायाला विरहादी. संगती न्यावी
राजशाही थाटामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज ताट मानेने त्या औरंगाच्या दरबारामध्ये गेलेले आहेत. सोबत शंभूराजे हे बाल वयामध्ये असणारे संभाजी महाराज. काय बोलावं त्यांच्याविषयी. आबासाहेबांच्या बोटाला धरून त्यांनी त्या दरबारामध्ये औरंगाच्या दरबारामध्ये थाटामाटात प्रवेश केला. आणि मग राजांना शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं. आणि मग राजांचा क्रोध अनावर झाला. जो जसवंत सिंग आमच्या सोबत लढत असताना रणभूमीमधून पळून गेलेला, आम्हाला पाठ दाखवून गेलेला, त्या जसवंत सिंगाच्या पाठीमागं आम्हाला उभं करावं. आणि मग राजांचे लाल गुंड डोळे राजाने मान वरती केली. त्या दरबारामध्ये काही नियम होते दादा. कोणी मान वर करून बोलू शकत नव्हतं. कोणी त्या औरंगाच्या दरबारामध्ये त्या औरंगाच्या डोळ्यामध्ये नजर घालू शकत नव्हतं. ते सर्व नियम आमच्या राजाने मोडले. कारण कुठंतरी स्वाभिमानाला धक्का लागत होता. आणि मग राजाने काय केलं. त्या औरंगाच्या डोळ्यामध्ये नजर घालतात. मस्त भडकलं. औरंगजेबानं विचारलं, हे आमच्या डोळ्यामध्ये डोळं घालण्याचं कारण काय असावं. आणि मग माझा सिंह गरजला. ज्या जसवंत सिंगानं आम्हाला पाठ दाखवली त्याला आमच्या समोर तुम्ही उभे करता. हा अपमान आम्हाला सहन होणार नाही. आणि मग अशा वेळेला राजे त्या दरबारातून निघून गेले. आणि मग त्या छत्रपती शिवाजी राजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. नजर कैदेत ठेवलेलं आहे. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, दिवसात दिवस निघायला लागलेले. महिन्यामागून महिने जाऊ लागले. राजांना वाटू लागली काळजी ती स्वराज्याची, आऊसाहेबांची. काय करावं. अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजांनी काय केलं. राजाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं. राजे आजारी पडलेले आहे. एक दिवस घालवला, दुसरा दिवस घालवला. आणि मग आमचे राजे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी पुण्य व्हावं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी त्या औरंगाच्या समोर एक प्रस्ताव मांडला. आम्हाला तुम्ही सर्व साधू संतांना सर्वांना मिठाई पेढे वाटण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी, परवानगी द्यावी. आणि मग अशा वेळेला औरंग्यानं त्या राजांना परवानगी दिली. आणि रोज पेठारे निघू लागले. आणि माझा सिंह एक दिवस त्या तळ्यातून निसटला. आणि म्हणून धन्य धन्य शिवाजी.